नमस्कार मंडळी, संजय गांधी निराधार योजनेमधील सर्व लाभार्थ्यांना आज हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. कारण की संजय गांधी निराधार योजनेमधील जे लाभार्थी आहेत, ज्यामध्ये की विधवा पेन्शन योजनेतील लाभार्थी, त्याचबरोबर दिव्यांग पेन्शन योजनेतील लाभार्थी, श्रावणबाळ पेन्शन योजनेतील लाभार्थी, त्याचबरोबर वृद्धपकाळ जे पेन्शन योजना आहे यामधील सर्व लाभार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. कारण की यामध्ये आपण दोन ठळक मुद्द्यांवर गोष्ट करणार आहोत, ज्यामध्ये की दिव्यांगांसाठी जी अनुदान वाढ आहे त्याबाबत आणि जी सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री आहेत त्यांनी एक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर लागलेला आहे. तर याबाबतसुद्धा आपण बघणार आहोत आणि चर्चा करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार, मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मंडळी बघा, थकीत जे अनुदान आहे याबाबतसुद्धा आपण यामध्ये बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर जे काही अनुदान वाढ आहे हे आता लवकरच तुम्हाला मिळणार आहे. कारण की दिव्यांग अनुदान वाढ, विधवा महिला अनुदान वाढ याबाबतचं जे मागणी सरकारला आपण केलेली होती, ती मागणी मान्य केलेली आहे आणि टक्केवारीनुसार अनुदान वाढ देण्यासाठी सरकार तयार आहे. आणि आता या लवकरच 2 दिवसात आपल्याला आनंदाची मोठी खुशखबरी यामध्ये मिळणार आहे. कारण की यामध्ये अनुदान वाढ जी आहे ही टक्केवारीने केली जाणार आहे असं स्पष्ट झालेलं आहे. आता बघा, आपण हे स्वतःहून सांगत नाही आहे, तर सरकार वेळोवेळी याबाबत सांगत आलेली आहे. विधान भवनमध्ये सुद्धा याबाबत चर्चा झालेली आहे, प्रस्ताव मांडलेले आहेत आणि जे मंत्री आहेत भाजपचे त्यांनीसुद्धा याबाबत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की टप्प्याटप्प्याने म्हणजेच की टक्केवारीने आम्ही अनुदान वाढ करणार आहोत दिव्यांगांना. जसं की 20% ज्यांना दिव्यांगत्व असेल तर त्यांना 1500 रुपये, त्याचबरोबर 40% दिव्यांगत्व असेल तर त्यांना 3000 रुपये, 60% दिव्यांगत्व असेल तर त्यांना 4500 रुपये आणि 80% दिव्यांगत्व असेल किंवा मग त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असेल तर त्यांना 6000 रुपये महिना मिळणार आहे. अशा प्रकारचे टक्केवारीनुसार जे अनुदान वाढ आहे हे सर्व बांधवांना मिळणार आहे. आणि याचाच आता जो निर्णय आहे तो आता या अधिवेशनामध्ये लवकरच 2 दिवसामध्ये आपल्याला माहीत पडणार आहे. कारण की तिथं पक्क होणार आहे, आता शिक्कामोर्तब होणार आहे आणि तिथूनच आता ते शासन निर्णय काढण्यात येणार आहे. आता बघा, त्यामध्ये एक गोष्ट आणखीन झालेली आहे की थकीत मानधन याबाबत खूप मोठा प्रश्न जे लाभार्थी आहेत ते आपल्याला विचारत असतात, आपल्या कमेंट्स करत असतात की आम्हाला 3-4 महिन्यापासून म्हणा, 5-6 महिन्यापासून म्हणा थकीत अनुदान हे मिळालेलं नाही आहे. आणि आता तुम्हाला माहीतच असेल की कालच एक व्हिडिओ टाकला आहे मी की ऑगस्ट महिन्याचे जे अनुदान आहे, जे मानधन आहे ते तुम्हाला सरकारनं रिलीज केलेलं आहे. म्हणजेच की तुमच्यासाठी सरकारनं ऑगस्ट महिन्याचं मानधन जे आहे आताच काढून टाकलेलं आहे आणि त्यांच्या बँक खात्यामध्ये, जे सरकारी बँक खातं असते त्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे आणि त्या खात्यामधून आपल्या सर्व जिल्ह्यांमध्ये ते पैसे जे आहेत, तो निधी जो आहे तो वर्ग केला जाणार आहे. तर आता कालच शासन निर्णय आलेला आहे, 2-4 दिवस या प्रोसेसला लागतील आणि त्यानंतर आपल्याला 5 तारखेपर्यंत हे जे पैसे आहेत, म्हणजेच की 5 ऑगस्टपर्यंत हे तुमच्या खात्यामध्ये सर्व निधी जमा होणार आहे. आता हा जो निधी आहे एवढ्या लवकर पाठवण्याचं कारण काय? कारण की या अगोदर तर तसं शासन निर्णय लवकर निघतही नव्हते आणि निधीसुद्धा लवकर पाठवत नव्हते. कारण की दिव्यांग बांधवांच्या जी अनुदान वाढीची मागणी आहे या मागण्यांमध्येच एक मागणी अशी आहे की आमचं जे अनुदान आहे सर्व निराधार बांधवांचं हे 5 तारखेच्या आतच व्हायला पाहिजे. म्हणजेच की जास्त वेळ लागता कामा नये. कारण की आम्हाला खूप वेळा खूप अडचण जाते, पैसे नसतात, कुणी बुजुर्ग आहेत, आजारी आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत, निराधार आहेत, तर यांना जे काही त्यांच्या रोजच्या गरजा असतात त्या भागवण्यासाठी औषध गोळ्यांचा प्रश्न असतो. तर याच्यासाठी आम्हाला जो पैसा लागत असतो, जो निधी लागत असतो तो मग अपुरा पडल्यानं आम्ही या निधीची वाट बघत असतो, परंतु हा वेळेवर मिळत नाही. म्हणून त्यासाठी एक मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे की आम्हाला 5 तारखेच्या आतमध्येच आमचे जे पैसे आहेत निराधार योजनेचे ते आम्हाला आमच्या खात्यामध्ये टाकण्यात यावे, ही मागणीसुद्धा त्या ठिकाणी होती. म्हणजेच की दिव्यांग अनुदान वाढीबरोबरच 20 मागण्यासुद्धा होत्या अशा की ज्या सरकारनं आता मान्य केलेल्या आहेत आणि त्यावर लवकरच जे शासन निर्णय आहेत ते निघणार आहेत. तर बघा, आता
जो मागणी आहे या मागणीचाच हा एक जसं की आम्हाला 5 तारखेच्या आतमध्येच आमचे जे अनुदान आहे आमच्या खात्यामध्ये टाकण्यात यावं अशी एक मागणी होती. तर या मागणीचा इफेक्ट आहे असा आहे की हे जे मानधन ऑगस्ट महिन्याचे हे एवढ्या लवकर टाकण्यात आलं, मला तर असं वाटत आहे की त्याचा इफेक्टच तो असायला पाहिजे. तर होऊ शकते ती मागणीसुद्धा मान्य केलेली असेल, लवकरच माहीत पडेल आपल्याला. आणि थकीत अनुदानाचं म्हटलं तर थकीत अनुदान जे आहे ते अजूनही खूप लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेलं नाही आहे. आता यामध्ये 2 कारणं आहेत. एक तर सरकार टाकायला तयार आहे, सरकार देत नाही असं नाही आहे, कारण की खूप साऱ्या जे लाभार्थी आहेत त्यांचे पैसे रेग्युलर येत आहेत. सरकारचं म्हणणं प्रत्येक शासन निर्णयामध्ये असं आहे की आम्ही जून महिन्यापर्यंतचे पूर्ण पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत, ऑगस्ट महिन्यापर्यंतचे पूर्ण पैसे त्यांच्या खात्यामध्ये टाकलेले आहेत आणि आता हे सप्टेंबर महिन्याचे पैसे आम्ही टाकू. म्हणजे आता जो शासन निर्णय आलेला आहे ऑगस्ट महिन्यात जे मानधन आलं आहे त्याचा शासन निर्णय आलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही जुलै महिन्यापर्यंतचे जे पैसे आहेत ते आम्ही सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत आणि हे ऑगस्टचे पैसे आता टाकण्यात येत आहेत. तर अशा प्रकारे ते सांगतायत, म्हणजे त्यांनी पैसे सर्वांनाच टाकलेले आहेत, परंतु तुमच्या काही कारणास्तव ज्यांचे अटकलेले आहेत पैसे, मानधन थकीत आहे, काही कारणास्तव ते तुमच्या खात्यामध्ये येत नाही आहेत. काहीतरी तिथं गडबड आहे. कुठेतरी तुम्हाला चेक करायला पाहिजे की आपल्या खात्यामध्ये 4-5 महिन्यापासून थकीत अनुदान आहे, येत का नाही आहे, काय गडबड झाली, काय मिस्टेक झाली, हे तुम्हाला सर्व चेक करावं लागणार आहे. बारकाईने चेक करावं लागणार आहे. तहसील कार्यालयामध्ये जाऊन चेक करावं लागणार आहे, बँकेमध्ये जाऊन चेक करावं लागणार आहे. आणि या सर्व गोष्टी तुम्ही चेक केल्या व्यवस्थित. DBT आहे, त्याचबरोबर बँक सीडिंग आहे, बँक व्हेरिफिकेशन आहे, आधार व्हेरिफिकेशन आहे, मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन आहे, OTP व्हेरिफिकेशन आहे, मोबाईल नंबर लिंकिंग आहे. बघा, आधार सीडिंग तुमचं बँकेमध्ये जर झालेलं असेल, आता आधार सीडिंग कसं करायचं, तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला सर्वप्रथम लिंक पाहिजे, त्यानंतर आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक पाहिजे. तुमचं बँक खातं एकच असलं तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही, पण तुमचं बँक खाते जर 2-3 असतील आणि काही बंद पडलेले असतील, काही चालू असतील, तर त्यामधील कोणत्या खात्याला आपलं आधार कार्ड लिंक आहे हे पहा आणि तेच खातं या योजनेशी तुम्ही लिंक करा. असे यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, ह्या बारकाईने तुम्हाला बघायला पाहिजेत. त्यानंतरच तुम्हाला थकीत अनुदान आहे हे मिळणार आहे. आता थकीत अनुदान न मिळण्याचं एक कारण हे असू शकते का की मंत्र्यांचा घोटाळा समोर आलेला आहे. तर बघा, हे नाही आहे, कारण की मंत्री महोदयाचा जो घोटाळा, त्यांच्यावर जो आरोप झालेले आहेत, आरोप कोणता झालेला आहेत बघा, सामाजिक न्याय विभागाचे जे मंत्री आहेत संजय शिरसाट यांच्यावर 500,000 कोटी रुपयांचा जो घोटाळा आहे तो समोर आलेला आहे. आता हे यामध्ये त्यांच्यावर आरोप लागलेले आहेत. 5,000 कोटी रुपयांचा जो घोटाळा आहे, तर त्या घोटाळ्यामध्ये त्यांचं प्रकरण उघडकीस आलेलं आहे ना, असं वाटत आहे की होऊ शकते की मग थकीत अनुदान आपल्याला मिळत नाही, की मग का या घोटाळ्यामध्ये त्यांनी हे पैसे हे घेतले की काय. तर असं नाही आहे. त्यांचा जो घोटाळा समोर आलेला आहे तो त्यांचे टेंडर प्रकरणाचा आहे. त्यांनी कुठेतरी काहीतरी टेंडरं काढले होते आणि त्यामध्ये हा घोटाळा झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता ते वस्तुस्थिती काय आहे ते माहीत नाही, पण आरोप झालेले आहेत आणि अशा प्रकारची बातमी समोर आलेली आहे. परंतु हे थकीत अनुदानाबद्दल असं नाही आहे, त्यांचं जे टेंडर प्रकरण आहे आणि त्यामध्येच तो घोटाळा करण्यात आलेला आहे. तर बघा, आता थकीत अनुदान आपलं वेगळं आहे, सरकार टाकतच आहे वेळोवेळी. तुमच्यामध्ये काहीतरी जे आधार सीडिंग वगैरे असेल किंवा कागदपत्रांची पूर्तता झालेली नसेल, त्यामुळे ते अटकलेलं आहे. तर तुम्हाला सर्व काही गोष्टी चेक कराव्या लागतील, बारकाईने चेक कराव्या लागतील, त्यानंतरच तुम्हाला थकीत अनुदान मिळणार आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.